पीएम किसान योजनेचा हप्ता आज जमा होणार आहे। राज्यातील 92,71,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे आणि यावेळी राज्यातील एकूण 92,71,000 शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी 2,000 रुपयांच्या हप्त्याचं वितरण केलं जाईल। आताच पाहिल्याप्रमाणे शेतकऱ्यांसाठी एक प्रचंड मोठी बातमी आता सरकारने दिली आहे। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती आताच नरेंद्र मोदी साहेब व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दोघांनी आताच दिली आहे। राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये वितरित करणार असल्याची माहिती आताच सरकारने दिली आहे। ही आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे, ज्याची शेतकरी बांधव आतुरतेने वाट बघत होते। आता शेतकरी बांधवांनो बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आज दुपारी 3 वाजता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। परंतु बघा, आज ते उद्यापर्यंत बघा शेतकरी बांधवांनो, यापैकी 18 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे। म्हणजे की बघा, आज 18 जिल्ह्यांमध्ये वितरण होणार आणि उद्या पुन्हा 18 जिल्ह्यांमध्ये वितरण होणार। असे करून शासनाकडून टोटल 36 जिल्ह्यामध्ये वितरण केलं जाणार आहे। म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, पीएम किसान तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता वितरित होणार अशी महत्त्वाची बातमी सरकारने बघा आताच न्यूज चॅनलला वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे। बघा, काही निश्चित केलेल्या बँकांनाच हा लाभ मिळणार आहे असं सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे। अगदी एका मिनिटामध्ये आता आपण ती जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा असो किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता असो, ते खरोखर आता जमा होणार आहे का हे आपण अगदी पुराव्यासह आता आपण पाहून घेऊया। याचबरोबर पीक विम्याचा छोटासा भाग आणि नमो शेतकरी योजना व पीएम किसान योजने बघा जे काय आता लाभ आहे ते शेतकऱ्याला आता एकत्रितपणे बघा आपण इथे माहिती जाणून घेऊया। तुम्हाला आता लाभ मिळत आहे। बघा, सध्या शेतकरी बांधवांनो बघा, तुमची पेरणी होऊन गेलेली आहे, तुमचे पिकं आले होते, बघा ते अतिवृष्टीमुळे नुकसान झालं होतं। तर बघा सरकारच्या आता असं लक्षामध्ये आले की या ठिकाणी बघा शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यामुळे बघा तो अंदाजा लक्षामध्ये घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षामध्ये घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे। पीएम किसानचा 21वा हप्ता बघा आणि नमोचा 8वा हप्ता शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सोडण्यात येणार आहे। केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनो बघा आताच तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा करण्यात येत आहे। टोटल 18 जिल्ह्यामध्ये उद्या वितरण होणार आणि आज देखील टोटल 18 जिल्ह्यामध्ये वितरण होणार। म्हणजे की बघा एकूण 36 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजना व पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे। तर बघा त्यांना 4,000 रुपयांचा हप्ता आता मिळणार आहे। शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आता सरकारने घेण्यात आला आहे। केंद्र आणि राज्य सरकार दोन्हीकडे भाजप सरकार असल्यामुळे त्यांनी विचार करून निर्णय आता जाहीर करण्यात आला आहे। बघा 36 जिल्ह्यामध्ये बघा 2 टप्प्यामध्ये वितरण होणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 18 जिल्हे, तर राहिलेला पूर्ण जो काय दुसरा टप्पा आहे त्यामध्ये पण 18 जिल्हे, म्हणजे की 36 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला आता लाभ मिळत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो पाहून घ्या, बघा KYC सर्वात प्रथम तुम्ही करून घ्यावी लागणार आहे। बघा गेल्या महिन्यामध्ये गेल्या वर्षी पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता वितरित झाला होता, तेव्हा अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे आले नव्हते। बघा बरेच शेतकरी वंचित राहिले होते। याचे मुख्य कारण म्हणजे शेतकऱ्यांनी KYC आणि आधार सेटिंग केली नव्हती। तर बघा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांनी हे महत्त्वाची कामे केली नव्हती त्यांच्या खात्यामध्ये योजनेचा 1 पण रुपया आला नाही आणि त्यांना 20व्या हप्त्यापासून वंचित देखील राहावं लागलं होतं। म्हणून जर तुम्ही आतापर्यंत हे महत्त्वाची कामे केली नाही तर तात्काळ करून घ्या, नाहीतर तुम्हाला देखील
पुढील हप्ता मिळणार नाही असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे. आता प्रश्न आहे तो पीक विम्याचा, तो कधीपर्यंत शेतकऱ्यांना मिळणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा होत आहे. बघा, पीक विमाचा दुसरा टप्पा देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या 2 दिवसामध्ये जमा करण्यात येणार आहे, अशी मोठी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. मागील वेळेस बघा, ज्या शेतकऱ्याला PM किसान योजनेचा 20वा हप्ता मिळाला नव्हता, त्याचे एक कारण असे सांगितले होते, त्यांचे खाते सरकारने निश्चित केलेल्या बघा बँकांच्या यादीमध्ये नव्हते. यामुळे सरकारने आता खबरदारी म्हणून राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या समन्वयाने 12 खाजगी बँका आणि 12 सरकारी बँका निवडल्या आहे. बघा, आज आणि उद्या नमो शेतकरी योजनेचा हप्ता याच महत्त्वाच्या बँकांमध्ये जमा केला जाणार आहे. तर बघा, या बँकांची यादी आता लगेच पाहून घ्या. पंजाब अँड सिंध बँक, त्यानंतर इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, युनियन बँक, बडोदा बँक, त्यानंतर शेतकरी बांधवांनो पंजाब नॅशनल बँक, ICICI बँक, HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक, जिल्हा सहकारी बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो या बँकेमध्ये तुमचे खाते असावे. बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट पेमेंट बँक या जर बँकेमध्ये तुमचे खाते असेल तर सरकारने सांगितल्याप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये आता निधी रक्कम जमा होईल. त्याचसोबत शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बघा, हेच महत्त्वाचे जिल्हे पाहिजे. बघा, जर तुम्ही या जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला निधी मिळणार आहे. बघा, अगदी एका मिनिटामध्ये आपण जिल्ह्यांची यादी आता पाहून घेऊया. बघा, यापैकी कोणत्याही एका बँकेमध्ये आता आपण यादी पाहिली, त्या बँकेच्या यादीमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला देखील आता उद्या लगेच पैसे मिळणार आहे. पात्र शेतकऱ्यांची यादी सरकारने आता जाहीर केली आहे आणि बघा, पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये हा निधी जमा केला जाणार आहे असं सरकारने स्पष्टपणे आता जाहीर केलेलं आहे. बघा शेतकरी बांधवांनो, उद्या हप्ता मिळणाऱ्या जिल्ह्यांची यादी आणि बघा आज हप्ता मिळणाऱ्या जिल्ह्यांची यादी सरकारने आता सांगितलेली आहे. म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, आता या ठिकाणी उद्याची यादी आतापर्यंत सरकारने दिलेली नाही, परंतु आज ज्या महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये निधी रक्कम जमा होते ती 18 जिल्ह्याची यादी सरकारने आताच या ठिकाणी दिली आहे. बघा, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, पालघर, ठाणे, कोल्हापूर आणि सातारा. बघा, कोल्हापूर आणि सातारा येथून जर तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची बातमी हे ठरत आहे, तुम्हाला देखील आता सरकारकडून निधी मिळत आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली, उस्मानाबाद, गोंदिया, अकोला, अमरावती, अहमदनगर आणि चंद्रपूर. बघा, हेच ते महत्त्वाचे जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये सरकारने PM किसान व नमो शेतकरी योजनेचा हप्ता देण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे. या 18 जिल्ह्यामध्ये बघा, जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला निधी मिळणार. बघा शेतकरी बांधवांनो, उदाहरणार्थ चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील तुम्हाला निधी मिळणार. त्याच्या शेजारी जेवढे खेडेपाडे आहे त्यांना देखील या ठिकाणी निधी रक्कम आता मिळणार आहे. म्हणजे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो तसेच PM किसानचे टोटल 4,000 रुपयांची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय आता घेण्यात आला आहे. आज दुपारी 3 वाजेपर्यंत तुम्हाला कोणत्याही क्षणी 4,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तुम्हाला मेसेज देखील येणार आहे. ही सर्वात मोठी बातमी सरकारने आता स्पष्टपणे सांगितली आहे. शेतकरी बांधवांनो बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जर तुमचे मागील हप्ते रखडले असेल तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. सरकारने सांगितल्याप्रमाणे सर्वात प्रथम तुम्हाला KYC करून घ्यायचे आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो फार्मर ID कार्ड पण काढून घेण्याचं सरकारने सांगितलं आहे. बघा, हे काढल्याच्या नंतर पोस्ट पेमेंट बँकचे खाते तुम्ही उघडा. ते उघडल्याच्या नंतर बघा तुम्हाला KYC करून घ्यायचे आहे. म्हणजे बघा, जर तुमचे हप्ते रखडत असेल तर
पोस्ट बँकमध्ये सर्वात अगोदर निधी रक्कम जमा होते. तर मग शेतकरी बांधवांनो बघा, कसल्याच प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका. बऱ्याच दिवसापासून अफवा सुटल्या होत्या, नमोचा हप्ता आज येईल, पीएमचा हप्ता आज येईल, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कसल्याच प्रकारे निधी रक्कम जमा झाली नव्हती. परंतु आज या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः ही बातमी दिली आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, ही होती आताची सर्वात महत्त्वाची बातमी. धन्यवाद.